तर आज जाते जुईची पिकनिक आणि त्याच्यासाठीच ती सकाळी सकाळी इथे रेडी झालेली आहे, नाहीतर मग तिची स्कूल दुपारून असते आणि अथर्वची स्कूल सकाळी असते। तर इथे बघा सकाळी सकाळी ती स्ट्रॉबेरी खाते, तिच्यासाठी स्ट्रॉबेरी आणली होती आणि सकाळी सकाळी तिचं चालू आहे स्ट्रॉबेरी खाणं। तर इथे दोघंही व्हॅनने जात असतात, परंतु आता दोघांनाही सोडायचं आणि जुईची व्हॅन दुपारून असते आणि सकाळून तिला सोडायचं होतं। तर हे जाणार होते जुईला सोडण्यासाठी, तर मग ते अथर्वला सुद्धा घेऊन गेले आणि आता आम्ही आलो होतो जुईला घेण्यासाठी, कारण की पोरं आता पिकनिकवरून रिटर्न आले होते आणि पॅरेंट्स तिथे सगळे उभे होते। तर आम्ही जुईला घेऊन आल्यानंतर जुईचे केस खूपच वाढले होते, त्यामुळे आम्हाला तिचा हेअरकट करायचा होता आणि हे बोलले की तू सुद्धा हेअरकट करून घे, कारण खूप दिवसांपासून मी सुद्धा हेअरकट केलेला नव्हता। आणि जेव्हा मी हेअरकट करायला गेले तर ते बोलले की तुमचे केस खूपच ड्राय झालेत, खूपच खराब झालेत, तर तुम्ही हेअर स्पा सुद्धा करा। आणि मग काय, मी पण मग हेअर स्पा करून घेतले आणि बघा किती सुंदर दिसत आहेत माझे केस, मऊ झालेत आणि मस्त वाटतंय, जरा थोडंसं वेगळं लुक आलेला आहे। माझे केस जे आहेत ते खूप छान झालेत, पहिल्यांदाच मी हेअर स्पा केलेला आहे आणि खूप स्मूथ आणि शायनिंग सुद्धा आलेली आहे। घरी आल्यानंतर मग मी स्वयंपाक केला, भाजी टाकली, त्यानंतर चपाती वगैरे बनवून घेतल्या आणि इथे मिस्टरांनी अननस आणलं होतं, तर ते बोलले की अननस फ्राय कर। त्यांनी इन्स्टावरती बघितली होती ही रेसिपी आणि ते बोलले की अशा पद्धतीने कर। तर मी काय केलं की तिथे जे पद्धतीने मसाले वगैरे सांगितलं होतं, चाट मसाला, त्यानंतर हळद, थोडीशी साखर, मीठ आणि थोडेसे आपले जे मसाले असतात तर ते मसाले वगैरे टाकून घेतलं, मीठ टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर इथे मी तवा गरम करून घेतला, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यावरती मी हे शॅलो फ्राय करून घेतले। तर याची जी टेस्ट होती ती खूपच छान होती, आंबट गोड अशी ती आणि थोडीशी तिखट अशी ती मिक्स अशी टेस्ट होती आणि छान लागत होतं, थोडं वेगळं असं चटपटीत आणि थोडंसं वेगळं अशी चव ती लागत होती। तर खूप छान झाले होते, मस्त असे। तर ही जी रेसिपी होती ती मी पहिल्यांदाच बघितली होती आणि पहिल्यांदाच मी ऐकली आणि पहिल्यांदा बनवली सुद्धा होती। तर मी पहिले याच्या आधी कधीही मी असं बघितलं नव्हतं की खाऊन सुद्धा बघितले नव्हती। तर संध्याकाळी आम्ही इथे आलो होतो मंदिर बघण्यासाठी, तर आम्हाला एक मंदिर घ्यायचं होतं आणि ते बघण्यासाठीच आम्ही इथे आलो होतो। तर इथे आमच्या बिल्डिंगच्या तिथेच खाली इथे आग लागली होती, तर आम्ही फायर ब्रिगेडला फोनसुद्धा केलेला माझ्या मिस्टरांनी। त्यानंतर आम्ही इकडे आलो मंदिर बघण्यासाठी, खूप छान छान मंदिर होते आणि प्रत्येकाची डिझाईन खूप वेगवेगळी आणि छान होती सगळ्यांचीच, तर कोणतं घेऊ आणि कोणतं नाही असं झालं होतं। तर सगळ्यांचीच डिझाईन खूप छान होती, मस्त होती आणि खूप वेगवेगळे असे डिझाईन केलेली होते आणि सगळेच मंदिर खूप छान दिसत होते। आणि त्याच्यातलं हे जे एक मंदिर आहे ते मला खूप जास्त आवडलं होतं, त्याच्या पायऱ्या वगैरे होत्या, वरची जी डिझाईन होती ती सुद्धा खूप सुंदर होती आणि मला ते मंदिर खूप आवडलं होतं आणि रेटसुद्धा खूप छान होता। त्यानंतर हे जे मंदिर आहे ते सुद्धा मला खूप आवडलं होतं, पण हे खूप जास्त कॉस्टली होतं आणि डिझाईन त्याची खूप वेगळी होती। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।